हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते वैशाली पॅरिस हे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज गुढीपाडवा मराठी लोकांचा सर्वात मोठा सण आणि नवीन वर्षसुद्धा, त्यामुळे सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांना नवीन वर्ष सुखदायी आणि समृद्धीनं भरभराटी घेऊन यावं। आज गुढीपाडवा असल्यामुळे मी सकाळी सुटली, कान्हा चालू तर झोपून होते, आता सुटला कान्हा पण। ते कारभार चालू आहे कान्हाचा। उठल्या उठल्या त्याचं काहीतरी चालू असतं, तो उठेपर्यंतच मी सर्व माझं आवरून घेतलं। काम वगैरे तर माझे सर्व झाले आहे, अर्धा स्वयंपाकसुद्धा आटपत आलेला आहे। आता आम्ही लगेच गुढीची पूजा करणार आणि त्यानंतर मग सानूच्या बाबांना लवकर जेवण वगैरे करून झोपायचं आहे, कारण ते नाईट शिफ्ट करून आलेले आहे आणि त्यांची लगेच जेवण करून झोपायची सवय आहे। त्यामुळे मला ना लवकर उठून सर्व आधीच करावं लागतं, कारण एक वेळा त्यांची झोप जर डिस्टर्ब झाली ना तर मग दिवसभर झोप येत नाही आणि नंतर नाईट शिफ्टला जायचं आहे, रात्रभर तिथं जागायचं असते। त्यामुळेच मी सर्व आटोपलं आहे। आता फक्त बाहेर एक छोटीशी रांगोळी काढते, साधी सिंपल अशी, कारण मला माहिती आहे माझे सानू आणि कान्हा तर ती रांगोळी ठेवणार नाही, त्यामुळे मी जास्त काही मेहनत घेणार नाही त्यासाठी। थोडीशी रांगोळी वगैरे काढणार आहे, त्यानंतर गुढीची पूजा करू आणि नंतर जेवणाचं तर सर्व तयारच आहे, नैवेद्य वगैरे दाखवून मग सानूचे बाबा जेवण करून आराम करेल। तर चला, सानूचे बाबा नुकतेच ड्युटीवरून आले होते, त्यामुळे सर्वात आधी ना दोघांनी मिळून चहा घेतला। त्यानंतर मी बाहेर रांगोळी काढण्यासाठी घेतली होती, कारण नंतर मग सानू उठली की मग ती सगळी रांगोळी वेस्ट करते, काढणं वगैरे काहीच नाही, रांगोळी पाहिजे म्हणून इकडे तिकडे फेकत असते। त्यामुळे ती उठण्याच्या आधी मी रांगोळी काढून घेतली होती। रांगोळी काढण्यासाठी घेतली ना तर कान्हासुद्धा येऊन ना रांगोळी पाहत होता। त्याला पण नवल वाटत होतं की मम्मी काय करत आहे म्हणून। सर्वात आधी तर मी साडी घालून दिसली तर त्याला त्याचीच मजा वाटत होती, माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता। माझी रांगोळी काढणं संपेपर्यंत सानूच्या बाबांनी पण ना तोरण वगैरे सगळं बांधून घेतलं होतं। आमच्याच दारासमोर आंब्याचं झाड आहे, त्यामुळे आम्हाला आंब्याचे पानं वगैरे आणायसाठी कुठं जावं लागत नाही। 2च मिनटासाठी दरवाजा बंद झाला तर माझ्या रांगोळीची ही हालत साईडच्या मुलांनी करून ठेवली होती। चला असो, लहान मुलं आहे, त्यांना काय म्हणायचं, ते तर होणारच होतं आणि सानू उठल्याच्या नंतरसुद्धा हे होणारच होतं। मी पूजेची तयारी करत होती तोपर्यंत या दोघांची अशी मस्ती चालू होती। सानूला उठवण्याचे खूप प्रयत्न केले, पण सानू काही उठली नव्हती। तोपर्यंत मी सर्वांना पूजेचे सर्व सामान काढून घेतले। तोपर्यंत ना सानूसुद्धा उठली। सानूला जसं माहिती पडलं की मम्मीने रांगोळी काढली म्हणून ती बाहेर पाहायसाठी गेली आणि तिनंसुद्धा रांगोळी मागितली आणि स्वतःसुद्धा रांगोळी काढण्यासाठी बिझी झाली। तिला म्हटलं की आधी आंघोळ करून घे, पूजा करू, तर ती ऐकत नव्हती। त्यामुळे मी पुन्हा तिला सोडून दिलं, खेळू दिलं थोडा वेळ, कारण आंघोळ करून तिला दिलं तरी असतं ना तरी तिचं मन पूजेमध्ये काही लागलं नसतं, कारण तिचं मन तर सगळं रांगोळीमध्ये होतं। आणि आज तर आमच्या इथं दिवसभर रांगोळी काढणं होणार आहे हे मला माहिती होतं। मग आम्ही दोघांनी मिळून ना मस्त गुढीची पूजा केली, आरती वगैरे केली आणि आमची गुढी उभारून झाली। तर इथे माहिती आहे काय, बत्ताशे अशी सिंगल भेटते, बत्ताशाची माळ भेटत नाही। आणि मी दुकानात संध्याकाळी गेली होती तर ते बत्ताशेसुद्धा भेटले नाही मला, त्यामुळे ना मी घरीच बत्ताशाची माळ बनवली होती गुढीला लावण्यासाठी। इथे ना बऱ्याचशा लोकांना गुढीपाडवा काय असते हे सुद्धा कळत नाही, कारण सर्वांचे नवीन वर्ष हे वेगवेगळे आहेत। कारण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांमधून आहे ना, वेगवेगळ्या राज्यातील आहे ना, त्यामुळे सर्वांचे नवीन वर्षसुद्धा वेगवेगळे आहे। राजस्थानचे लोकसुद्धा ना गुढीपाडव्याच्या दिवशीच नवीन वर्ष मानते, त्यामुळे ना ते सुद्धा याच दिवशी सेलिब्रेशन करते। त्यांच्या साजरा करण्याच्या पद्धती आणि आपली साजरी करण्याची पद्धत वेगळी आहेत, पण त्यांचेसुद्धा नवीन वर्ष याच दिवशी असते। चला असं, आम्हाला ना सर्वच सण इथे सेलिब्रेट नाही करता येत, पण जे काही मला करता येते ना तेच मी करत असतो, थोडंफार जे होते आमच्याकडून ते। कारण पोळा वगैरे तिकडे काही नसतो आणि इकडे काही सामान वगैरे काही मिळत नाही, त्यामुळे पोळा वगैरे तर नाही करता येत। दसरा वगैरे सुद्धा इथे काहीच करता नाही, दसऱ्याला सुद्धा काहीच नसते। पण गुढीपाडवा असा आहे का जो आपल्याला घरी करता येतो, त्यामुळे मी गुढीपाडवा वगैरे करत असतो। तर सध्या आता माझी पूजा वगैरे सगळं आटोपलं आहे, आता फक्त पुरणाच्या पोळ्या करायच्या आहे आणि सानूच्या बाबाला जेवायला द्यायचं आहे, कारण ते नाईट करून आलेले आहे, त्याचा टाईम झालेला आहे झोपाचा। तर पटकन पुरणाच्या पोळ्या करतो आणि नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना जेवायला देतो। तर अशा प्रकारे झाला आमचा गुढीपाडवा। कानात तर इकडे झोपी गेला आहे, याची आंघोळ वगैरे व्हायचीच आहे। तर आता
इकडे आमच्या मॅडम पा काय करत होय. किती पण काही केलं ना, किती पण लवकर उठायचा प्रयत्न केला ना, तरी कानामुळे आणि सानूमुळे ना मला थोडा वेळच झाला. एवढं सर्व काम आटपूनसुद्धा मला ना सानूच्या बाबांना झोपायला 10 वाजले. रोज ते 9 नाही तर 8:30पर्यंत झोपून जात असतात. मी स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवत असतो. पण आज सणाचा दिवस असल्यामुळे ना थोडंसं वेळ झाला आणि त्यात पण काना 2-3 वेळा उठला होता. त्यात मला परेशान करून गेला खूप जास्त. त्यामुळे थोडासा वेळ झाला. पण जसं तसं मी 10 वाजेपर्यंत सर्व आटोपलं. तर अशा प्रकारे झाला आमचा साधा आणि सिंपल असा गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईकसुद्धा देऊन जा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी जास्त व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येऊ शकेल. तर चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.